स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123. पत्रकार दिनाचं औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकारांचा यथोचित सन्मान केलाय. दरम्यान या कार्यक्रमात बोलत असताना सुधाकर घारे यांनी पत्रकारांना हळूच कानपिचक्या घेत आपल्या विरोधकांवर निशाणा साधलाय. पत्रकारानं लिहिलेली बातमी कुणाच्या सांगण्यावरून डिलीट न करता संबंधित व्यक्तीची प्रतिक्रिया घेऊन ती पुन्हा बातमी केली पाहिजे असं म्हणत, मी कधी कुठल्या पत्रकाराला माझ्या विरोधात केलेल्या बातमी संदर्भात फोन लावत नाही किंवा काय बोलत नाही. परंतु आजही असे काही राजकारणी आहेत जे पत्रकारांना लावलेली बातमी डिलीट करायला सांगतात असं म्हणत विरोधकांचा समाचार घेतला. राजमाता जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आपल्या कर्जत येथील कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ, विजय मांडे, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख, राकेश खराडे यांसह पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ पत्रकारांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केलं होतं. आधुनिकतेच्या दुनियेत पत्रकारिता देखील फास्ट झालीये. प्रिंट माध्यमांची जागा आता डिजिटल मीडियानं घेतलीये. परंतु हे असताना डिजिटल माध्यमांनी बातमी करताना काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. परंतु असं होताना दिसत नाही. प्रिंट मीडियामध्ये त्यावेळी सर्व माहिती घेऊन माहिती लिहिली जात होती. आरोप झालेल्या व्यक्तीची बाजू मांडली जात होती असं सांगत ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी मार्गदर्शन केलं. भाई ओवाळ, प्रशांत गोपाळे, प्रवीण जाधव यांनी देखील आपले यावेळी मत मांडले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक भोपतराव, एकनाथ धुळे यांनी पत्रकारांना आपल्या काळातील घडलेला किस्सा सांगितला. यावेळी विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवत असताना सर्व पत्रकारांनी पाठीशी उभं राहून शक्ती दिली, त्याबद्दल सुधाकर घारे यांनी पत्रकारांचे प्रथम आभार मानले. माझ्या विरोधात केलेली बातमी आनंदानं स्वीकारली. मी कोणत्याही पत्रकाराला धमकावलं नाही. परंतु कोणी धमकावत बातमी डिलीट करायला सांगत असतील तर धमकीला न घाबरता पत्रकारांनी बातमी केली पाहिजे असंही घारे यांनी सांगत, पत्रकारांनी मनोगत व्यक्त करताना ज्या अडचणी सांगितल्या आहेत त्याचा आदर करून पत्रकारांना जी मदत लागेल ती केली जाईल. जेव्हा जेव्हा गरज लागेल आम्ही सदैव पत्रकारांच्या कायम पाठीशी उभे राहणार असल्याचा शब्द यावेळी सुधाकर घारे यांनी दिलाय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.